शेजारच्या वादाला भाषेचा मुद्दा बनवल्याचा आरोप शुक्लानं या पोस्टमधून केला होता। या पोस्ट नंतर अवघ्या काही वेळानंतर पोलिसांनी शुक्लाला ताब्यात घेतले। दरम्यान या प्रकरणी सुमित जाधव आणि दर्शन बोराडे अशा आणखी दोघांना अटक करण्यात आली। सदर आरोपी हा याच्यामध्ये तिटवाडा आणि शहाड परिसरामध्ये असल्याबाबतची आमच्या टीमला माहिती मिळाली होती आणि त्याला त्या भागातून ताब्यात घेतलेला आहे आणि आता आरोपीचं जे काही स्टेटमेंट असेल किंवा त्याची मेडिकल करून त्याला अटक करण्याची प्रोसेस सध्या सुरू आहे। सर, त्यांची पत्नी असेल आणि बाकीचे आरोपी असेल यांना कधी अटक होणार आहे काय? त्या बाबतीत सुद्धा आमच्या टीमचं वर्कआउट सुरू आहे। त्याच्यामुळे पण बाकीचे पण उरलेले जे आरोपी असतील आणि इतर साथीदार असतील त्यांना सुद्धा आम्ही लवकर अटक करत आहोत। कल्याणमधील वादावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे। कल्याण प्रकरणात आरोपींना अटक करा, त्यांना कायद्याचा धाक काय असतो ते एकदा दाखवा आणि जर सरकारला जमत नसेल तर मग महाराष्ट्र सैनिकांनी थैमान घातलं तर आमच्याकडे बोट दाखवू नका, असं राज ठाकरेंनी पोस्टमध्ये म्हटलंय। कल्याणमध्ये एका मुजोर अमराठी माणसानं मराठी माणसाला मराठीपणावरून अर्वाच्य शिव्या देत जबर मारहाण केली आहे। लाडकी बहीणच्या नावाखाली मतं मागणाऱ्यांना माझा प्रश्न आहे की ज्यांना मारहाण झाली त्या व्यक्तीची बायको, आई, बहीण ही तुमची लाडकी बहीण नाही का? मंत्रिपद महाराष्ट्राची उपभोगणार परंतु त्याच भूमिपुत्राला तुमचा आधार नसणार। तुम्हाला तुमचा मराठी बांधव सोडून हे असले मुजोर जास्त जवळचे का वाटतात? तुमची ही लाचारी कशातून येते ते मला माहित नाही आणि तुमची लाचारी तुम्हाला लखलाप। कायद्याचा धाक काय असतो ते एकदा दाखवा आणि जर सरकारला जमत नसेल तर मग मनसैनिक थैमान घालतील तर आमच्याकडे बोट दाखवू नका।